साताऱ्याचे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, प्रमोदजी काकडे, विश्वासराव देवकाते पाटील, मदनराव देवकाते पाटील, राजवर्धन शिंदे, प्रकाशराव देवकाते, सुनील भोसले, युवराज खलाटे, अनिल तावरे, विश्वासराव टोळे, रामचंद्र खलाटे, करण खलाटे, प्रकाशराव तावरे, किरण तावरे, अविनाश गोपने, महेश तावरे, हनुमंतराव लकडे, धनंजयराव खलाटे, प्रकाशराव खलाटे, किरणराव अगवणे, विराज खलाटे, राजेंद्र दशरथराव खलाटे, अण्णा खलाटे, तसंच कल्याणराव तावरे, संग्राम मोकाशी, सर्व श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उपस्थित असणारे सन्माननीय उमेदवार, सर्व माझे कांबळेश्वर, विशेषतः शिरस्न, संतोष, बाकीचे सगळे माझ्या शिरस्ने परिसरातील जमलेले सहकारी, तसंच पंचक्रोशीतील कांबळेश्वर बरोबरच काही सांगवीचे आहेत, काही शिरस्नेचे आहेत, सगळेच आमचे प्रतिष्ठित सभासद, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं वेळ बराच झालेला आहे. मला शेवटची आपल्या ह्याला सभा आहे पांढऱ्याला, पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की कशा करता ह्याच पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं श्री नीलकंठेश्वर पॅनल विजयी करायचं. खरं इतके वाटेल तशा प्रकारचे आरोप चालले. आता माझ्या एका सहकार्याने मला एक क्लिप ऐकवली, त्याच्यामध्ये सरळ धादांत खोटं सांगतात की कृषीमूल शिक्षण संस्थेमध्ये अजित पवार अध्यक्ष झाले आणि ती संस्था विद्या प्रतिष्ठानला जोडून टाकली. मी अविनाश गोपनेंना सांगितलं, तुम्ही स्वतः फोन करा परस्पर माझ्या, आणि त्याच्या प्रफुल्ल तावरे ती संस्था बघतात, सुभाष सोमाणी पण आहे, प्रफुल्ल तावरे पण आहे, अनेक जण आहेत, पण प्रमुख म्हणून हे दोघं संस्था बघतात. त्यांनी माझ्या परस्पर अवीनं फोन लावला आणि अवीला प्रफुल्ल तावरेंनी सांगितलं, अजिबात नाही, ती संस्था आम्हा सभासदांच्या विचारांनी चालते, विद्या प्रतिष्ठानचा काडीचा संबंध आहे. आणि खुशाल कुठं भाषण करताना सांगून टाकलं, तुम्ही काहीही बोलाल, खोटं बोलाल, रेटून बोलाल, ठीक आहे, तुमचा वडिलकीचा आम्ही आदर करतो, ती आपली परंपरा आहे, ती आपली मराठी संस्कृती आहे, ती आपली शिकवण आहे. आम्ही काम करताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच काम करतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृतपणा आपल्याला शिकवलेला आहे, त्याच रस्त्याने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये, त्याच्या आधी त्यांची सत्ता होती त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी, बाळासाहेब तावरे असतील, केशवराव जगताप असतील, मदनराव देवकाते असतील, अनेक मान्यवर, तुमच्या भागातले सुरेश खलाटे असतील, अनिल तावरे असतील, अनेक मान्यवरांची नावं घेता येतील, आणि या सगळ्यांच्या उमेदवारीनं आम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनल उभं केलेलं होतं. त्याही वेळेस खून कब्बशीच होती का, कब्बशी खून होती. त्यावेळेस त्यांना नाकारून तुम्ही आम्हाला मतदान केलं. आमचे 17 आले, त्यांचे 4 आले. नंतर प्रताप आठवळे पुन्हा त्यांना सोडून आमच्याकडे आले, आमचे 18 झाले, त्यांचे 3 झाले. आत्ता मला एक क्लिप दाखवत होतं कुणीतरी, स्वतः अण्णा पहिल्यांदा आज 5 वर्षांनी कारखान्यामध्ये गेलेले होते. मला सांगा, लोकांनी त्यांना 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं, त्यावेळेस ते कारखान्यात कधी गेले नाही, कुठल्या मिटिंगला हजर राहिले नाही, प्रत्येक वेळेस रजेचा अर्ज द्यायचे. का रजेचा अर्ज द्यायचे? माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी रजा टाकतोय. 5 वर्ष तुमची तब्येत बरी राहत नाही आणि आता मात्र तुम्ही कारखाना पुन्हा लढवायला निघाला. त्यावेळेस जायला पाहिजे होतं. बाळासाहेबांनी संचालक बोर्डाची मीटिंग घेत असताना काही चांगलं तुम्हाला सुचवायचं असेल तर सुचवायला पाहिजे होतं
केशवराव जगताप आमचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांना काही विधायक सूचना करायच्या असतील तर करायला पाहिजे होत्या. शेवटी आपलं पॅनल आलं नाही म्हणून 5 वर्ष तिथं जायचं नाही हे गोष्ट खरी नाही. तुम्ही मला निवडून दिले 8 वेळेला, कधी कधी माझी सत्ता पण नव्हती. मी विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेता झालो. मी माझी भूमिका तिथं शेतकऱ्यांची मांडायचो, महाराष्ट्राचे प्रश्न मांडायचो. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 14 ते 19 मुख्यमंत्री असताना आम्ही विरोधी पक्षात काम केलं ना. तुम्ही बघितलं ना. आम्ही काही घरी बसलो, आम्ही काही कळवलं आम्ही आजारी आमची रजा, आम्ही आजारी आमची रजा, असं नाही चालत. पण आता मात्र कारखान्यावर गेले. परवा कुठेतरी आरोप केला 60,000 पोती भिजली. मी सांगितलं आता केशवरावांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला, मी पुन्हा रिपीट करत नाही. पण मित्रांनो, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता वाटेल तशा पद्धतीनं आरोप, जसं कृषी मूल शिक्षण संस्था जोडली, आता म्हणले आपली माळेगाव शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठानला जोडणार आहेत. आता माळेगाव शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठानला जोडायचं कारण काय? पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचा चेअरमन अध्यक्ष तुमच्यासमोर बोलत असणाऱ्या अजित पवारला केलेला आहे. जिल्ह्याची संस्था आहे. 95,000 मुलं मुली तिथं शिक्षण घेतात. किती? 95,000. आणि जवळपास 57 कॉलेजेस शाळा त्या संस्थेच्या आहेत. काही हजार शिक्षक तिथं शिकवत आहेत. मग मला ती नुसती विद्याप्रतिष्ठानला जोडता आली. रयत शिक्षण संस्था 4.5 लाख विद्यार्थी आहेत. काही पण सांगायचं, काही बोलायचं. म्हणले आता माळेगाव शैक्षणिक संस्था विद्याप्रतिष्ठान जोडणार. दादांत खोटं आहे. ज्या त्या संस्था ज्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडवण्याचं, ज्ञान देण्याचं काम करतायत. आम्ही देखील त्याच्यामध्ये मनापासून मदत करतोय. इतर पण संस्थांना आम्ही अनेकांना मदत केलेली तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. इथून पुढं पण आम्ही कर्तव्याच्या भावनेतून ते पार पाडू, ही बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याचबरोबर आता नवीन एक सुरू केले की नवीन 11 गावं समाविष्ट केली जातील आणि आपलं ते सभासत्व वाढून आपले जे काही सभासद आहेत त्यांची संख्या कमी केली जाईल. काही आत्ता पण कारखाना माझ्याच ताब्यात आहे, सहकार मंत्री माझ्याच ताब्यात आहे, माझ्याच विचाराचा आहे, कृषी मंत्री माझ्याच विचाराचा आहे, एक्साईज मिनिस्टर माझ्याच विचाराचा आहे, अर्थमंत्री माझ्याच विचाराचा आहे. जर करायचं असतं तर मी आत्ताच केलं असतं ना, कुणी मला अडवलं होतं. परंतु ते आपल्या सभासदांना नको, मी गप्प बसलो. मधल्या काळामध्ये काही हुद्देवाढ दिली आणि काहींची पगारवाढ केली, परंतु ती म्हणजे योग्य नव्हती, ती मी कॅन्सल केली. आत्ता काही गोष्टी करत असताना डिस्टिलरी वाढवायची होती. अरे म्हणलं आता आहे तिच्यातनंच आपल्या खांडजला, शिरोलीला, निरावागजला, आपल्या नदीकाठच्या गावांना त्रास होतोय. ते पहिल्यांदा तिथं निघणारं पाणी आपण चांगलं करू, प्रदूषण मुक्त करू आणि मग आपण वाढवण्याचा प्रयत्न करू. आम्ही कॅन्सल केलं. मित्रांनो, मी करणशी, नानाशी, अविशी बोलत होतो. मला माहिती नाही तो विषय झाला की नाही. मी आपल्याला, तुम्ही सभासदांनी, तुम्ही सुज्ञ सभासद आहेत, तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा आपण कुणाला निवडून द्यायचं. त्याच्यामध्ये सहसा तो कारखाना उत्तम चालवणाऱ्यांना निवडून द्यायचं का त्या कारखान्याचं नुकसान करणाऱ्यांना निवडून द्यायचं. आता मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांचं तिथं संचालक बोर्ड होतं, ते संचालक बोर्ड असताना आपल्या कारखान्यामध्ये जे काही कोजन चाललेलं होतं, ते कोजन त्यांच्यापेक्षा ह्यांचा केशवराव तो आडवा कागद तुमच्याकडे माझ्याकडे तक्ता होता, तो मी मगाशी माझ्यात ठेवला होता रे शाळे. तर त्यामध्ये 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्याकडं तो कारखाना असताना 5 वर्षात कोजनमध्ये तेवढंच कोजन होतं. त्यांनी एकूण 5 वर्षात युनिट निर्यात वीज केली ती 30 कोटी
87,39,360 युनिट. सॉरी, आपण केली. मी बघितलं तुझ्या लक्षात येतंय का नाही. तू किती बारकाईनं माझं भाषण ऐकतो ते मला तपासायचं होतं, परीक्षा घ्यायची होती. तर आपण 30,87,39,360 युनिट बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगताप चेअरमन असताना, त्यांचं संचालक बोर्ड असताना नीलकंठेश्वर पॅनलचं त्यांनी वीज निर्मिती केली. आणि ह्यांच्या काळात त्याच वेळेस वीज निर्मिती झाली ही 23,06,81,360 म्हणजे 7,80,00,000 युनिट वीज त्यांनी त्या ठिकाणी कमी केली. विजेचा दर त्यांच्या वेळेस होता 6 रुपये काही पैसे प्रकाशराव. त्याचा जर विचार केला तर समजा 848 जवळपास 5 वर्षात 50 कोटी रुपये त्यांच्यामुळे आपल्याला कमी मिळाले. साधं सरळ गणित आहे कांबळेश्वरकरांनो, शिरस्त्रेकरांनो, शंकरा नीट ऐक. मला ना कधी कधी राग येतो की आम्ही एवढं समजावून सांगतोय, मी एवढं तुमच्या पुढं वस्तुस्थिती मांडतोय आणि ते वाटेल तशा पद्धतीनं खोटं सांगायचा प्रयत्न करतात. साखर विक्रीच्या बद्दल देखील त्यांच्या काळामध्ये जी साखर विक्री झाली त्यावेळेस आपल्या सोमेश्वरपेक्षा माळेगावचा दर साखर विक्रीच्या बाबत कमी होता. त्याच्याबद्दल पण ते त्या ठिकाणी बोलू शकत नाही, त्याचं उत्तर ते त्या ठिकाणी देऊ शकत नाही. अशा पद्धतीचा त्यांचा कारभार. म्हणजे ह्याबद्दल तुम्ही का बोलत नाही. सोमेश्वरची साखर विक्री 2360 रुपयांनी झाली आणि आपली साखर विक्री त्यांच्या काळात 2120 रुपयांनी झाली. 240 रुपये पोत्याला क्लिअर आपल्याला कमी आले. आणि म्हणून तुम्ही माझं पॅनल निवडून दिलं 5 वर्षापूर्वी. आम्ही 5 वर्षात उच्चांकी भाव दिलाय, कुठेही आम्ही कमी पडलो नाही. आत्ता पण तुम्हाला ॲडव्हान्स देत असताना ॲडव्हान्स आहे 3332 रुपये दिलाय. कोल्हापूर, सातारा, सांगली, महाराष्ट्रातल्या एकाही कारखान्याने ॲडव्हान्स आत्तापर्यंत खोडकी सहित तुमच्या हातात पैसे आलेत, काटछाट नाही. 3332 ह्यांच्या इथं तर बाळासाहेबांच्या इथं सह्याद्री कारखाना, कृष्णा कारखाना, अजिंक्यतारा कारखाना, एवढे मोठे मोठे कारखाने आहेत. त्यांचाही भाव आपल्या एवढा नाही. आपल्यापेक्षा रिकव्हरी त्यांची जास्त आहे. पलीकड कोल्हापूरला चला, आपल्यापेक्षा 1 ते 1.5% रिकव्हरी जास्त आहे. म्हणजे आपल्यापेक्षा साधारण 10 ते 15 किलो साखर जास्त आहे. म्हणजे 450 रुपये आपल्यापेक्षा पुढं पाहिजे होते. म्हणजे आपण जे देतो तिथं जवळपास थोड्या कमी 4000 रुपये भाव मिळायला पाहिजे होता, आपल्यापेक्षा कमी देतात. अहो, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांनी तिथं भाषण करून सांगितलं त्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली चाललेला माळेगाव कारखाना आणि सोमेश्वर कारखाना हा एवढा भाव कसा देतो आणि तुम्हाला का देता येत नाही, तुम्ही का कमी करता. ते आंदोलन करतायत तिथं, इथं कुणाला आंदोलन करावं लागलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आत्ता पण मी चेअरमन साहेबांना विनंती केली होती की चेअरमन, उद्याच्यालाच आचारसंहिता सुरू होईल, कारखान्याचे निवडणूक सुरू झाल्यावर तुम्ही शहाणपणाने ठराव करून टाका. जूनमध्ये 200 रुपये खोडकी किंवा कांड्या बिल हे द्यायचं. त्यांनी ठराव केला, पैसे उपलब्ध झाले आणि MDनं तुमच्या अकाउंटला पास केले. झाले ना, पैसे आले का नाही 200 रुपये. आणि ते पैसे आपला भाव निघत होता FRP 3125. पुढचे पैसे देताना साधारण साखर आयुक्ताची परवानगी असल्याशिवाय पैसे उपलब्ध होत आहेत का नाही ते तपासल्याशिवाय देता येत नव्हते. साखर आयुक्तांनी तपासलं, पैसे देता येत होते, दिले. आणि खुशाल सांगतायत कर्जबाजारी कारखाना झाला. अहो नेते, सहकार मर्जी कारखाना जर कर्जबाजारी झाला असता तर माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना, केशवरावांना 200 रुपये कांड्या बिल देता आलं नसतं. हे गणित माझ्या कामेश्वरकरांनी समजून घ्यावं. इतर देखील जे प्रश्न आहेत ते मी सोडवायला तयार आहे, खंबीर आहे. तुम्हाला माझ्यामुळं, माझ्या ह्या 20 मी धरून 21 डायरेक्टरमुळं ऑल इन वन अशा पद्धतीनं होणार आहे.
तुमची कुठली अडचण, चाऱ्यांची कामं असतील ती मी करून देईल, काही डांबरी रस्ते राहिलेले असतील तर मी करून देईल, काही लाईटची समस्या असेल करून देईल, काही पुलाची कामं असतील करून देईल, कुठलीही अडचण येऊन देणार नाही. कामगारांचे प्रश्न असतील तर ते सोयीस्करित्या आपण सोडू, काही अडचण नाही. माझा शब्द आहे, मी खोटं बोलणार नाही, मी तुमची दिशाभूल करणार नाही. मला फक्त आत्ताच कांबळेश्वर आणि शिरेश्वराला मतं मागायला यायचं नाही. उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायत लागल्यानंतर मला महाराष्ट्रात फिरायचं आहे, मला फलटणला जायचं आहे, तुमच्याकडे यायचं, सगळीकडे जायचं आहे. काल मी 25-30 माजी नगरसेवक पिंपरी चिंचवडचे आपल्या पक्षामध्ये घेतले, भोसरीचे. परत जाऊन मी पिंपरीचे घेणार आहे, ते पण काल माझ्याशी बोलले. शेवटी बेरजेचं राजकारण करायचंय, ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलंय. कांबळेश्वरकरांनो, तुमच्या पुढे 4 पॅनल आहेत. तुमचा प्रपंच 20-22 हजार सभासदांचा कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही मनात आणू नका की बाबा आता आपल्याकडं एकच उमेदवार दिलाय श्री निलकंठेश्वर पॅनलनी, शिराष्णीला तर कुणीच नाही दिलं, आम्हाला बांबूच आहे. मग तसलं चालणार नाही. मी कधी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काढा, PDCC बँकेमध्ये लोक लावत असताना, इतर कुठल्याही संस्थेत लोक लावत असताना कधीही मी अशा पद्धतीनं भेदभाव केलेला नाहीये. वेगवेगळी पदं देत असताना मी भेदभाव केलेला नाही. त्यामुळं तुम्हाला माळेगाव सहकारी साखर कारखाना उद्याच्या काळामध्ये खाजगी 100 आणि सहकारी 100, 200 साखर कारखान्यामध्ये एक वैभव असणारा कारखाना, आर्थिक सुबत्ता तिथं नांदवणारा कारखाना, जे स्वर्गीय शेंबेकरांनी केलेलं होतं, स्वप्न पाहिलेलं होतं, जे स्वर्गीय मुळीकांनी पाहिलेलं होतं, जाधवरांनी पाहिलेलं होतं, कोकऱ्यांनी पाहिलेलं होतं, जगतापांनी पाहिलेलं होतं, तावऱ्यांनी पाहिलेलं होतं की नाही. 55 साली 70 वर्ष झाली. काळानुरूप माणसं बदलत नाही, बदलायला नको. मलाही माहिती आहे माझा कायमचा काळ राहणार नाही. जोपर्यंत मी धडधाकट आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये पहाटे 5ला उठून 6 पासून काम करण्याची माझी ताकद आहे, तोपर्यंत समाज माझ्या पाठीशी आहे. ज्यावेळेस माझं शरीर थकेल त्यावेळेस मी बाजूलाच होणार आहे. ते काही कुणी सांगायची गरज नाही. परंतु आज मी पुन्हा सांगेन की 4 वेगवेगळ्या पॅनलमध्ये त्यांचे 3 पॅनलचे कोण चेअरमन आहेत. तुम्ही 22,000 सभासद आज आहात. 19,750 सभासदांना मताचा अधिकार आहे, पण बाकीचे पण सभासद आहेत, त्यांना 3 वर्ष न झाल्यामुळे मताचा अधिकार नाही. त्या सगळ्यांचा प्रपंच, प्रत्येकाच्या घरात 5-6 त्यांचे सदस्य घरातले धरले तर 1.25 लाख लोक झाली ना बाबा. मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय 35 वर्ष. जर 1.25 लाख माझ्या शेतकऱ्यांचा प्रपंच अडचणीत येत असेल तर मी त्यांचं नेतृत्व करायला नको? ती माझी नैतिक जबाबदारी नाहीये? मी सोमेश्वर कारखाना चांगला चालून दाखवलेला नाहीये? माळेगाव कारखान्याचा उच्चांकी भाव दिला नाहीये? शेतकरी संघटने राजू शेट्टींना समजतंय, परंतु हे आमच्याबद्दल काही खोटं नाटक वारेमाप काहीतरी सांगतात. सगळं सांगायचं म्हटलं तर 2 तास कमी पडतील. त्याच्यामध्ये ती म्हणे 60,000 पोती साखरच भिजली. चेअरमन म्हणलेत आता उद्या सकाळी 10 वाजता चेअरमन जाणार आहेत. मी मगाशी सांगितलं शिरवलीला की 60,000 पोती भिजली असतील तर मी अख्खं पॅनल माझं मागे घेतो. मित्रांनो, ज्या वेळेस पाऊस काळ असतो, आता आपण इथं कलाट्यांच्या ह्याच्यात बसलोय कार्यालयात, उद्या वादळ सुटलं आणि एखाद्या पत्र्यात तिथं जर एक शीट उडालं, तिथं न पाणी आलं तर काही तिथं थोडंसं भिजणार नाही? वेडावाकडा वारा येतो का नाही? वादळ येतं की नाही? मे महिन्यामध्ये अचानक पाऊस आला की नाही? 100 वर्षात पडला नाही एवढा पाऊस पडला. तुम्हाला लागूनच नदी आहे. कधी मे महिन्यात नदीला पाणी माझ्या कांबळेश्वरकरांनी बघितलंय? शिरसनेकरांनी बघितलंय? मला लोक सांगायची, दादा एसके पंत पाणी सोडा, दादा नदीला पाणी सोडा.
लय पाणी खराब झालंय, पिकं वाळायला लागली, यांच्यात आहे का कोणाची धमक? कॅनलचं पाणी सोडायची माझ्यात आहे, म्हणून अधिकारवाणीनं बोलतो. माझा तुम्हाला फक्त माळेगाव कारखान्याच्या करता उपयोग होणार नाही. या कुठल्याही कामामध्ये निरा डावा असेल, निरा उजवा असेल, कालवा उन्हाळ्यामध्ये संपूर्ण कालवा चालू ठेवायचा असेल, तुमच्याकडचे चाऱ्यांचे प्रश्न मी आज तुम्हाला सांगतो, उद्याच्या 24 तारखेला माझं पॅनल एकतर्फी सगळेच्या सगळे समोरचे पडलेच पाहिजेत, कारण ते काही देऊ शकत नाही. तुम्ही मला निवडून द्या, माझं पॅनल निवडून द्या, पॅनल टू पॅनल. खलाटेकरांनो, कांबळेश्वरकरांनो, शिरस्त्रेकरांनो, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, अजिबात दुसरा विचार मनामध्ये आणू नका. कृषी खातं आपल्याकडे आहे, आपलं सहकार खातं आपल्याकडे आहे, एक्साईज आपल्याकडे आहे, अर्थ खातं आपल्याकडे आहे. तुमचा ऊसाचं टनेज वाढवण्याकरता मला AI वापरायचं आहे. AI जी काही नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, काल मी कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा पेपर वाचून, काल कॅबिनेटने निर्णय घेतला की नाही. मी खोटा नाही तुमच्याशी बोलणार. आपण एक परिवार म्हणून एकमेकाला साथ देत आलेलो आहे. अनेक राजकीय चढ उतार आपण बघितले, पण तुम्ही कधी माझी साथ सोडली नाही. 99ला अण्णा उभे असताना पण असं एक वातावरण करण्यात आलं होतं की अण्णा आता निवडून येणार, सर्व पक्षीय उमेदवार होते, तरी सर्वसामान्य माणूस माझ्या मागणं हल्ला नाही. 50,000पेक्षा जास्त मतांनी तुम्ही निवडून दिलं. आणि बारामतीकरांनो, तुम्ही जेवढ्या लाख मतांनी निवडून देता तेवढी जबाबदारी वाढती. आणि मग मी वेगवेगळ्या योजना तुमच्याकरता आणतो, रस्ते करतो. अहो तुम्ही बघा ना, मी मेखळीमध्ये, माझ्या गाडगेवाडीमध्ये, माझ्या निरावागजमध्ये, माझ्या शिरोरीतनं, कांडजमधनं आलो, काय त्या भागातले रस्ते? तुमच्या भागातले रस्ते नाही झाले, काही राहिलेत. मला बघाशी कोणीतरी सांगितलं, करणनी का कोणी, की दादा तिथली जी तरतूद होती त्याच्यात थोडा भाग राहिला. करीन ना, आपल्याच हातात आहे. केंद्राचा पैसा आणील, राज्याचा पैसा आणील, DPDCचा पैसा आणील, आमदार निधीचा पैसा आणील. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहे का? नाही. त्यामुळे इतका अधिकारवाणीनं बोलतो. म्हणून भावनिक होऊ नका. प्रपंचाचा प्रश्न आहे, मुलाबाळांना डोळ्यासमोर आणा, आपली कच्ची बच्ची डोळ्यासमोर आणा. उगीच सांगता, अरे आपल्या लोकांनी सोनं नाणं मोडलं. अरे त्यावेळेस मोडण्याची गरज होती म्हणून मोडलं, त्याच्यानंतर विस्तार वाढ केली, कधी मोडावं लागलं नाही. शिक्षण संस्था उभी केली, सोनं नाणं मोडावं लागलं. आज तुमची माझी मुलं तिथं वेगवेगळ्या प्रकारे D फार्मसी होतात, B फार्मसी होतात, आर्किटेक्ट होतात, MBA होतात, इंजिनियर होतात की नाही? उद्या आणखीन काही करायचं म्हटलं तर आपण आणू ना. मी तुमचा निधी नाही घेणार, सभासदाचा CSR मधनं मी निधी आणेल. मी मगाशी कबूल केलंय, 5 वर्षात मी 25 कोटी रुपये CSRचा निधी माळेगावला देणार आहे. मी देतो का नाही बघा. आत्ता पृथ्वीराज बापूंना चेअरमन केलं, त्यांना अडचण आली, 25 कोटी रुपये फोन करून न लिखापडी करता, न स्टॅम्पवर सही करता दिले होते. विचारा. अर्थात बापूंनी पण नवं जुनं झाल्यावर ते 25 कोटी परत केले. आपल्याला नवं जुनं माहितीच आहे, हा, आपण त्याच्यात तरबेज आहे. आणि आम्ही पण डोळे झाक करतोय, कारण आम्हीच डायरेक्टर तुमचे 30-35 वर्ष होतो. मला कधी कधी बँक इन्स्पेक्टर, विभागीय आयुक्त, अहो दादा इथं असं असं आहे. म्हणलं तिथं तसं तसं आहे, तरी ते माझा शेतकरी आहे, त्याची जमीन आहे, त्याला द्यायचं. आम्ही द्यायचो. दिलं की नाही? 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो की नाही आम्ही? आज तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ते बाळासाहेब तिकडची सातारा जिल्हा बँक चांगली आहे की नाही? कोल्हापूर बँकेचा चेअरमन कोण आहे? राष्ट्रवादीचा हसन मुश्रीफ. सातारा बँकेचा चेअरमन कोण आहे? राष्ट्रवादीचा नितीन पाटील. PDCCचा चेअरमन कोण आहे? राष्ट्रवादीचा दिगंबर दुर्गाडे. आहे की नाही? आम्ही संस्था चांगल्या चालवतो बाबा. खुशाल म्हणतात मोडीत मोडीत. कशाचं मोडीत? काही पण सांगता. आम्ही हा काय 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 म्हणले?
हा करायचं. फॉरेस्टच्या एक मिनिट, कोर्टाचा स्टे, फॉरेस्टच्या कायद्याची अडचण किंवा स्थानिक लोकांनी अडवलेला नसेल तर 100% मी रस्ता करून देणार. ह्या 3 गोष्टी तर मी काही करू शकत नाही. स्थानिकांनी अडवला तर तुम्हीच बसून मार्ग काढला पाहिजे. कोर्टाचा स्टे असेल तर कुणी आणलाय त्याला उठवायला सांगितलं पाहिजे. आणि फॉरेस्टचा कायदा तर कडकच आहे. त्यामुळं मी त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊन देणार नाही. मी आपल्याला सांगतो, हे सांगतात ना, या केशवरावांनी, बाळासाहेबांनी, मदनरावांनी कारखाना कर्जबाजारी केला. आपल्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला पहिलं पारितोषिक महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्याचं 1 नंबरचं पारितोषिक मिळालं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त नंबर 1 ची आहे, ज्याचा उल्लेख मगाशी केशवरावांनी केला. म्हणून आपल्याला पारितोषिक मिळालं. आणि खुशाल सांगतात कर्जबाजारी, कर्जबाजारी. आणि कुठलं कर्ज आणि कुठला बाजार, काही पण सांगता राव. त्यामध्ये नीरा नदीवर पूल मंजूर करावा. कुठला पुलाचं पण? अरे ते करू ना, म्हणून तुला तिकीट नाही दिलं, हे असलंच काहीतरी करतो. अरे लोकांची मागणी, आता कारखान्याची चर्चा चालली ना, आता कारखाना 24 तारखेच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही बघाव, त्या निंबूतपासून त्या मेखळीपर्यंत, सोनगावपर्यंत किती पूल केलेले मोजा बरं जरा. केले नाही? ह्याच्या आधी किती पूल होते? नीरा डाव्या कालव्यावर किती पूल केले मोजा बरं. हाही करायचा, मी टाळत नाही, करणार. आणि मीच करणार, दुसरं कोणी नाही करणार. त्यामध्ये बॅरेजचं रूपांतर मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. ते पण मी आता सध्या करा नदीवरचे सगळे बॅरेजेस आता त्या फळ्या काढा घाला असलं नाही, ते साखळीवर असं वर जाईल खाली जाईल असं करतोय. त्याच्यावर पाऊस पडायला लागला तरी देखील लगेचच साखळी जर फिरवली तर चेन, त्या पद्धतीनं करतोय. इथलं मात्र बटनावर करणार आहे, कारण हे केटीवर मोठे आहेत. तसं मी तापी नदीवर, सिंदफणा नदीवर, मांजरा नदीवर ह्या पद्धतीनं केलेलं आहे. ते काही सिद्ध झालेलं आहे, ते आपल्याला तिथं करायचं आहे. मधी निरावागतच्या सभेमध्ये अण्णांनी सांगितलं की 111 कोटीच्या बेरिंग आमच्या केशवराव जगतापांच्या बोर्डाने घेतल्या. 111 कोटीच्या नाही, 1,11,00,000. परंतु त्यांना कुणीतरी सांगितलं, 1,11,00,000 अण्णा. नाही म्हणलं तुला माहित नाही, 111 कोटीच्या. असं बरोबर नाही. शेवटी आपण नीट विचार करा. अण्णांचा काळ होता, अण्णांनी केलं ना इतके वर्ष. हिरेमठ काकांचा काळ होता, त्यांनी केलं. गुलाबराव ढवण पाटलांचा असेल, श्रीरंग अण्णांचा असेल, वेगवेगळ्या मान्यवरांचा काळ होता, त्यांनी केलं. संपतराव तावरेंनी पण चेअरमनची भूषवली, रंजन काकांनी भूषवली, आमच्या केशवराव भूषवत आहेत, आमच्या बाळासाहेबांनी भूषवली. कितीतरी चेअरमन आपण बघितले का नाही? परंतु आता ह्या सगळ्या 4 पॅनलमध्ये मजबूतीनं काम करणारा तुमच्या समोर बोलतोय. माझ्याकडे बघून श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या कब्बशीवर शिक्का मारा, ही माझी विनंती आहे. त्यामध्ये कुठंही आपल्याला अडचण येऊन देणार नाही. आता बघा, त्यांनी सांगितलं शुगर गोडाऊन, आपण 3 लाख पोत्याचं शुगर गोडाऊन केलं. 117 मीटर लांबी, रुंदी 46 मीटर, उंची 10 मीटर. अंदाजपत्रिकेत टेंडर होतं 6,34,00,000. टेंडर मंजूर कुणी केलंय? बाळासाहेब केशवराव मदनराव होते. पण राज्यस्तरीय खरेदी समितीमध्ये 17/8/22ला 20% बिलोनी टेंडर गेलं. किती? 20%. हा कागद. आणि 5,72,42,904ला ते टेंडर अंतिम झालं. आणि साखर आयुक्तांनी 13/9/2023ला अंतिम मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. फॅक्टरीची इमारत 10,44,18,411 अंदाजपत्रिके टेंडर होतं. राज्यस्तरीयनं 13/2/23ला मंजुरी दिली, 12% कमीनी. अंतिम टेंडर गेलं ते
23/9/2023 12% कमी ते टेंडर दिलं आणि त्या बिलास मान्यता साखर आयुक्तांनी 23/9/23 दिली. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खुशाल म्हणतात की त्याच्यात भ्रष्टाचार झाला. मित्रांनो, उलट त्यांच्या काळामध्ये 50 लाख लिटर अल्कोहोल 5 रुपये कमीनी विकायला निघालेले होते. सगळ्यांनी ते हाणून पाडलं. 2.5 कोटीची बचत तिथं झाली आणि आपल्याला 2.5 कोटी जास्त आले. त्यांनी मला तर केशवराव म्हणत होते की दादा साखर पण विकताना काहीतरी भिंती पाडून साखर विकली असं काहीतरी झालं. 15-16 8 दिवसांनी कितीला 1800 विकली काय एक. म्हणजे ही पद्धत हे कुठल्या यांनी बोलतात की बाबा आम्ही चांगलं त्या ठिकाणी करतोय. आज ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सर्व माझ्या सहकारी मित्रांनी त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. इतर अजून बरेच काढलंय. सहकारी संस्थेचं मोडीचं मी काढलं. आपण एकत्र 11 गावांना सभासद करणार तर साधारणतः खोटं आहे. त्याच्यामध्ये ते गावं आत्ता करायची असते तर मी आत्ताच केली असती, परंतु निव्वळ दिशाभूल करतात. आता मी तुम्हाला सांगतो, हार्वेस्टरनी आपल्याला टप्प्याटप्प्याने ऊस आणावं लागणार आहे. हार्वेस्टर मशीननी मांजरा सहकारी साखर कारखाना 100% हार्वेस्टर मशीननी ऊस आणतो. आता बैल राहिलेली नाही. आता जुगाड, त्याला काही मुंगळा म्हणतात, काही काय म्हणतात, करणार आहे. प्रकाशराव, तुम्ही फक्त माझ्या पाठीशी पॅनल टू पॅनल कबशी हाडा की मी हे सगळं करतोय. मी काही योजना पण आणीन, काही काळजी करू नका. कृषी खातं आपल्याकडेच आहे, अर्थ खातं आपल्याकडेच आहे. जसं मी मधी कोजनला 1.5 रुपये जास्त दिला, त्याच्यावर 100 रुपये तुम्हाला टनाला जास्त मिळाले. हे तर झाकून राहिलेलंच नाहीये. हे आम्ही करू शकतो. ते तुमच्यामुळं आम्हाला करण्याची संधी मिळालेली आहे. ही फॅक्ट आहे. हे आपण ना करू शकत नाही. आत्ताही भाव इतका चांगला दिलेला आहे, ते फायनल नाही, अजून देणार आहे. 229 कोटीची साखर आहे. 269 कोटीची साखर आहे. कर्ज 229 कोटीचं आहे. 40 कोटी त्या शिल्लक राहतील. कोटा येईल तशी विकावी लागते, नाहीतर आत्ता विकली तर लगेच 40 कोटी शिल्लक आहे. पण केंद्र सरकार कोटा देतं ठरवून सगळ्यांना, आपल्यालाच नाही सगळ्यांना. तसं ते चालतंय. कांबळेश्वरकरांनो, कृपा करून कोणी शेवटची निवडणूक म्हणेल, कोण म्हणेल एवढ्यापुरतं बघा, एक पुली इकडे द्या, अजिबात नाही. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने जसं पॅनल टू पॅनल मतदान केलं, माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागच्या वेळेस सोमनाथ पॅनल टू पॅनल मतदान केलं, तसं आता माळेगावकरांनो तुम्ही द्या. मी खरोखरीच तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं, मी माळेगावला आता 350 कोटी रुपये नगरपंचायतीला दिलेले आहेत 4 वर्षात. ह्या 5 वर्षात 500 कोटी रुपये देतो. सगळा तिथला परिसर बदलून टाकतो. कारखान्याचा पैसा खर्च न करता, कारखान्याचा पैसा, तिथले रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी, तिथला फाटा, तिथलं प्लॅनिंग, जसं आमच्या वेगवेगळ्या रोडला बारामतीमध्ये फिरल्यानंतर तुम्हाला कसं पाहायला मिळतं, तशा पद्धतीनं आपण करू. आपला 70 वर्षापूर्वीच्या वसाहती आहेत, तिथंही आपल्याला बदल करावा लागणार आहे टप्प्याटप्प्याने. जसं आम्ही सोमेश्वरला आपण केलेलं राजवर्धन, किती इमारती बांधल्या, 3 पूर्ण झाल्यात. टप्प्याटप्प्याने चाललोय. तिथली इमारत ऑफिसची पण बांधली, जाऊन बघा सोमेश्वरला. भाव चांगला देत भावावर परिणाम होऊन न देता ह्या प्रकारे आपल्याला करावं लागणार. आणि ते करण्याचं ताकद, ते करण्याचं धाडस, ते करण्याची जिद्द
हे श्री नीलकंठेश्वर पॅनलमध्ये आहे आणि त्याचा मी प्रमुख म्हणून तुमच्या समोर मतं मागायला आलोय, तुम्हाला विनंती करायला आलोय. तुम्ही माझ्या विनंतीचा स्वीकार करा आणि तुम्ही उत्तम पद्धतीनं दर तुम्हाला मिळून घ्या. कुठेही 19-20 करणार नाही, सगळ्याला सारखा न्याय देईल. ही जवळचा म्हणून त्याचा ऊस आधी, नंतरचा ऊस नंतर, असं नाही. तारीख वारप्रमाणे ऊस तोडला जाईल. एआयचा वापर तर लगेचच आता करतो. त्याच्या संदर्भामध्ये आता पाऊस वगैरे पडलाय, जिथं चोपणं झालेलं आहे तिथं काही ड्रेनेजची कामं करावी लागतील, त्याला पण निधी देईल, ती पण काही अडचण नाही. 7,20,00,000 कोटीचा अंदाजपत्रक देणारा तुमच्या समोर बोलतोय. 11वा अर्थसंकल्प केलेला आहे. त्याच्यातून थोडेफार रक्कम तुम्हाला विकास कामाला द्यायला कुठली अडचण नाहीये. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये आणि लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची ह्या निमित्तानं विनंती आहे. आत्ता देखील आपण अतिशय उत्तम पद्धतीनं भाव ह्या बाबतीमध्ये दिलेला आहे. तिथंही कुठं हायगाई आपण त्या बाबतीमध्ये केली गेलेली नाहीये, ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी. आत्ता मला काहींनी पत्र दिलेलं आहे की दादा, काही संचालक आमच्या सुखदुःखात आम्हाला भेटत नाहीत, काही कामं होत नाहीत. आत्ता त्यांनी काही दिलंय, सध्या काही उमेदवार जेवणं घालतात, आम्हाला जेवणच देत नाही. अरे 2 दिवसाचं जेवण महत्वाचं आहे का 5 वर्षाला काही हजार रुपये तुम्हाला टनाला मिळणं महत्वाचं आहे? काय यायला देतात कुणाला माहिती. सॉरी, कुणाचं आहे? सॉरी, त्यांना देऊन टाक. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवहाराने आपण वागूया. व्यवहाराने तुमचा पण मान सन्मान ठेवला जाईल. आत्ता जरी तुमच्यातल्या काही सहकारी मित्रांना संधी मिळाली नाही तरी मी तिथं चेअरमन म्हणून बसेन. त्यावेळेस तुम्ही तरी एखादी प्रपोजल आणलं तरी तुमचालाही पाणी देईल, चहा देईल, तुमचंही ऐकून घेईल. मी तर आत्ता ते बघत होतो डोक्यात. आपले 6 गट आहेत. मी सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली तरी वर्षातनं एकदा सगळे अधिकारी बरोबर घेईल आणि कारखान्याचे चीफ इंजिनियर, चीफ केमिस्ट, चीफ म्हणजे जे कोणी अधिकारी MD वगैरे लागतात ते, रस्त्याच्या करता सिव्हिल इंजिनियर असे, आणि बाबा सांगवी कामेश्वर श्रेष्ठ गटातली मीटिंग एका ठिकाणी घेईल. हां, काय काय कोणाच्या अडचणीत बोला. चला, जिल्हा परिषदेचा असेल, चाल तो लिहून घे, तो लिहून घे, लगेच तिथल्या तिथं तुकडा पाडी. काय काळजी करू नका. वर्षातनं एकदा 6 गटामध्ये मीटिंग, आणि त्या पद्धतीनं तुम्ही तिथं म्हणजे डायरेक्ट मी तुमच्यापर्यंत येईल. इतर वेळेस तर मी आठवड्याला बारामतीला आहेच, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही आहे. माळेगावमध्ये बसलो की माळेगाव गट आहे, धाकटं माळेगाव आहे, माळेगाव खुर्द बुद्रुक, येळे वस्ती, येळेगाव वस्ती नाही म्हणायचं, येळेगाव, अशा पद्धतीनं तिथली काम होईल. त्याच्यामध्ये बारामतीचं जरा मोठं आहे. बारामतीला कुठंही ते सगळे अधिकाऱ्यांनी घेऊन बसलो तर तो कार्यक्षेत्र मोठं आहे, तिथं येतील, तिथं लोक सांगतील. शिवाय मी आता 3 ते 4 अधिकारी माझे OSD, PS, PA वैद्यकीय कामाकरता असे ठेवलेले आहेत. त्यांना पण एकाला जबाबदारी देईल. माळेगाव कारखान्याची जी काही तक्रार असेल त्याची नोंद घ्यायची आणि आठवड्याने मी आल्यानंतर तिथं सांगायचं. महत्त्वाचं असलं तर मला फॅक्स करायचा. काही काळजी करू नका. मीटिंग बरोबर होतील, साखर विक्री चांगली होईल, खरेदी चांगली होईल, इथेनॉल चांगलं प्रोडक्शन होईल, प्रदूषण कमी होईल, सगळं काही चांगलं होईल. बोला. चोवीस तारखेपर्यंत कळ काढ आणि पॅनल टू पॅनल 22 तारखेला हाण. ऐक जरा, त्याच्यामध्ये VSI आहे, उत्तम पद्धतीचं बियाणं आहे. मी विचार करतोय जर परत असा पाऊस पडला तर आता किती 1/7 आहे का 15/7 15/7चं 1/8 करता येईल. कारण आता AIचा ऊस हा एक खरीपाचं पीक घेऊन करायचं आहे तरी टनेज वाढतंय, तरी रिकव्हरी वाढते, ते सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला
रोपं किंवा आणखीन काही पाहिजे असेल तर ते पण आपण देऊ. आपण त्या पद्धतीनं तेव्हा का पावसाला आनंद झालाय. अच्छा मला वाटलं पाऊस आला. तर त्याच्यामध्ये ठीक आहे, तुम्हाला गार करायला पंखा चालू केला. त्यामध्ये मी आपल्याला सांगतो, तुमची सूचना विधायक आहे. आपण चांगल्या पद्धतीचं बियाणं आपल्या भागामध्ये 12-12-1 चांगलं आहे का 8005 चांगलं आहे का 86-032 चांगलं आहे किंवा 10,001 चांगलं आहे. खूप व्हरायटी आता निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठली पण मी अडचण तुम्हाला येऊन देणार नाही. पाडेगाव किंवा कुठलंही आपण बियाणं उपलब्ध करू. बेडे प्लॉट पण आपण त्या बाबतीमध्ये चांगले करू. ह्या पद्धतीनं आपण ह्या AI चा वापर करून ते सगळं काही चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल. तुम्ही काही काळजी करू नका. आणि हे जे काही आता माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून वाटेल तशा पद्धतीचे आरोप सुरू झालेले आहेत, त्याच्यात काही तथ्य नाही. तुम्ही काही काळजी करू नका प्रकाशराव. आता व्हिडिओवर पण फोनवर लगेच येतं, त्याच्यामध्ये ऑनलाईन असतं. त्याच्यामध्ये इथं जो माणूस आमचा बसेल त्याला तिथं सांगितलं, मी तिथे एक माणूसच असा ठेवीन की मी नसताना त्याच्याकडं काही महत्त्वाचं सांगितलं की त्यांनी मी जिथं असेल तिथं मला कॉन्टॅक्ट करायचा. तिथं लगेच व्हिडिओ फोनवर घ्यायचं आणि सांगायचं, दादा हो का शेतकरी काय सांगतो, आणि मी त्यांचं काम करेन. तुम्ही काही काळजी करू नका. अहो परवा बरं झालं प्रकाशराव आठवण केली. परवा मी इथं केशवराव वगैरेंना भेटायला आलो होतो, सहकाऱ्यांना. त्यावेळेस माझ्या 5 मीटिंग लागलेल्या होत्या. मी इथं VCवर माझा स्क्रीन आहे. तिथं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही कलेक्टरला, COला, BDOला, तहसीलदारला, प्रांताला, विभागीय आयुक्ताला मुंबईमध्ये न बोलवता आम्ही VCवर त्यांच्याशी संपर्क साधायचो. आणि त्या पद्धतीनं मी तर काही काळ फुशारकी म्हणून नाही, सुरुवातीला कोरोना आला तेव्हा फक्त हा अजित पवार सकाळी 8ला जाऊन मंत्रालयामध्ये बसायचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचं त्या बाबतीमध्ये अडीअडचणी सोडवण्याचं काम करायचं. मी एकटा रेकॉर्ड जाऊन बघा की बाबा कोरोनाच्या काळात कोण तिथं येत होतं. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाही. मला कामाची आवड आहे. मला जे काम हातामध्ये घेईल ते उत्तमातलं उत्तम करायची माझी सवय आहे, ती माझी क्षमता आहे. आणि त्यामुळं आपण कांबळेकरांनो, शिरसनेकरांनो, पांढरवाडीकरांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा. काही पण अजून नातेगोतेचं काहीतरी सांगतील ते विचार करू नका. तुम्ही विचार करा, 5 वर्षाच्या करता आपल्याला कब्बशीला शिक्का मारायचा आहे. का मारायचा आहे तर भाव चांगला घ्यायचा आहे. का मारायचा आहे तर आपल्या इतर विकासाचा निधी मोठ्या प्रमाणावर आणून आपल्या सगळ्यांचं भलं करून घ्यायचं. हे लक्षामध्ये ठेवा. मित्रांनो, जाता जाता एकच सांगतो, आता 8 वाजत आले, माझी तिकडे सभा आहे पंढऱ्याला. तुम्हाला एकूण पत्रिका मिळणारे पहिल्यांदा 3 मतपत्रिका मिळतील. त्या शिक्के मारून झाल्यावर पुन्हा 4 मतपत्रिका मिळतील. त्या शिक्के मारून झाल्यावर नंतर 3 मिळतील. असं 3 आणि 4 6 7 आणि 3 10 मतपत्रिका मिळणार आहे. पहिली मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असेल, पहिल्या 3 मधली. त्याच्यामध्ये 5 नंबर, 7 नंबर, 10 नंबरला कब्बशीला मारायचं आहे. 3च शिक्के मारायचे. 4 मारले की बाद होणार आहे. 3च मारायचे. मग छत्रपतीला बरेच मतदान बाद झालं म्हणून सांगतोय. त्याच वेळेस दुसरी पण मतपत्रिका गुलाबी हातात असेल, तिथं 1 नंबर, 10 नंबर, 15 नंबर कब्बशी 3च शिक्के मारायचे. पुन्हा तिसरी मतपत्रिका पिवळी आहे, त्याच्यामध्ये गणाभाऊ 1 नंबर, नंतर विजयराव तावरे 10 नंबर आणि वीरेंद्र 11 नंबर. 3च कब्बशीला शिक्के मारायचे. ह्या 3 मतपत्रिका टाकल्या की तुम्हाला 4 मतपत्रिका देतील. ह्या 4 मध्ये 3 नाही, 2च शिक्के हाणायचे. पहिल्या 3मध्ये 3-3 शिक्के,
दुसऱ्या 4 मध्ये 2-2 शिक्के, त्याच्यात 2 नंबरला एक आपला उमेदवार आहे कब्बशी आणि 7 नंबरला उमेदवार आहे कब्बशी. तिथं शिक्का मारल्यावर ह्याचा कलर पण असाच येणार आहे. नंतर ह्या कलरची मिळेल, तिथं 2 नंबरला कब्बशी, 5 नंबरला कब्बशी. ती नंतर अजून एक पत्रिका त्याच्यातच असेल, ती निळी फिक्की, त्याच्यात 4 नंबर आणि 7 नंबर. त्याला शिक्का मारला की अशी लाईट कलरची हिरवट, एकदम लाईट, त्याच्यामध्ये महिलांची, ती 4 मध्येच आहे, 4च्या गठ्ठ्यात. तिथं 3 नंबरला आणि 9 नंबरला कब्बशी. आता या 4 टाकल्या पेटीमध्ये की मग 3 मतपत्रिका मिळतील. एक 4 नंबरला कब्बशी, ती आहे भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये. त्यानंतर मागासवर्गीय, तिथं 3 नंबरला कब्बशी, एकच शिक्का हाणायचा आहे. आणि नंतर शेवट पुन्हा पिवळी, लास्ट नंबर 4 नंबर, लास्टचा शिक्का हाणायचा आणि बाहेर पडायचं. हा, बरोबर आहे, परंतु पहिल्या 3 मध्ये 3च शिक्के मारायचे, 3-3-3. दुसऱ्या 4 मध्ये 2-2-2-2 आणि तिसऱ्यामध्ये 1-1-1-1. हे महत्वाचं आहे. कब्बशी, मी हे जे काही सांगितलेलं आहे, तुम्ही ह्यांच्यावर जाऊ नका. हे तर तुमचे प्रतिनिधी आहेतच, पण तिथं कुठंही मी भेदभाव होऊन देणार नाही. ह्या सगळ्यांचे राजीनामे त्या बाबतीमध्ये माझ्याकडे आत्ता सगळ्या संस्थांच्या संचालक बोर्डाचे राजीनामे माझ्याकडे असतात. आणि करून कुणीचे चुकीचं वागलं तर मी राजीनामा मंजूर करतो आणि त्याला म्हणतो रामराम आणि दुसऱ्याला संधी देतो. सोमेश्वरला आत्ताच एका मागासवर्गीयाला राजीनामा द्यायला लावला, तिथं दुसऱ्याला केलं, मागासवर्गीय केला, त्याला आता व्हाईस चेअरमन केला. कांबळेला जाऊन विचारा. त्यामुळं आपण काळजी करू नका. आम्ही 21च्या 21 जण ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आपल्या पूर्वजांनी ज्या उद्देशाने काढलेला आहे, आणि तो शेतकऱ्यांच्या सहकाराच्याच ताब्यामध्ये राहील शेवटपर्यंत. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी सहकाराच्या बाहेर तो कारखाना जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. हे उगीच सहानुभूती मिळवण्याच्या करता काहीतरी सांगतात आणि दिशाभूल करतात, असं काही नाही आहे. खाजगी कारखान्याचा इथं काडीचा संबंध नाही. एक देखील कारखाना खाजगी बारामती तालुक्यामध्ये होऊन दिलेला नाही. खाजगी कारखाने झाले ते बाहेर झालेत, त्या लोक तिकडचे ऊस घालतात, त्यांचा विश्वास आहे म्हणून घालतात. बारामतीचं एक कांड तिथं जात नाही. माझा जेवढा ऊस आहे तो सगळ्याच्या सगळा छत्रपतीला जातो, परंतु आता बारामतीचा ऊस मी माळेगावला त्या ठिकाणी घालणार आहे. बारामतीला माझा ऊस आहे, काळजी करू नका. बारामती माझ्या माळेगावच्या कार्यक्षेत्रात आहे ना, आहे ना. अरे संतोष, तू सभासदाची का काळजी करतो? चेअरमनच होणार आहे तर सभासद काय घेऊन बसतो? हा, ते म्हणतात, बरं झालं सांगितलं की ही बाबा ब वर्गाचा चेअरमन होऊ शकत नाही. अरे कुणी तुला सांगितलं चेअरमन होऊ शकत नाही? तुमच्या नाकावर टिचून चेअरमन म्हणून दाखवली. आणि काही अडचण आली तर सहकार खाता आहे, त्याच्यात काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती, ते काय आपल्याला जड नाही. तर या पद्धतीने आपण जाऊ. पॅनल टू पॅनल मतदान करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.